मुंबई महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून नवा बाद पेटण्याची चिन्ह आहेत. अवघ्या 6 महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ एन गाड्या आता प्रवासासाठी म्हणे आरामदायी नाही आहेत. आणि हेच कारण देत याच पदाधिकाऱ्यांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एकीकडे मुंबईकर खड्डे, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांसाठी झगडत असताना दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर पुन्हा खर्च करण्याची गरज आहे का, हाच सवाल आता उपस्थित होतोय. अवघ्या 6 महिन्यात पुन्हा नव्या गाड्यांचा प्रस्ताव. स्कॉर्पिओ एन ऐवजी आता इनोव्हा क्रिस्टा. पदाधिकाऱ्यांच्या सोयीसाठी पुन्हा लाखोंचा खर्च आणि करदात्यांच्या पैशावर वाढणारा आर्थिक भार. याच वर्षी जानेवारी महिन्यात मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि वैधानिक समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र आता या गाड्या लांबच्या प्रवासासाठी पुरेशा आरामदायी नसल्याचं कारण देत त्याऐवजी इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून करदात्यांच्या पैशाचा वापर नेमका कुणासाठी असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. नगरसेवकांना मानधन आहे 25,000 आणि प्रायव्हेट सेक्रेटरी महापौरांची, अरे काय बाल हट्ट, महापौर हट्ट, त्याच्यासाठी मुंबईकरांना लुटताय. या गाड्यांची आता 5 महिने झालेत, 5 वर्षासाठी गाड्या घेतलेत आणि तुम्ही आता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काय केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच. त्यांना इनोव्हा क्रिस्टा घेऊन ज्या आता नवीन ज्या स्कॉर्पिओ आहेत त्या वॉर्ड ऑफिसरांना द्यायच्या आणि वॉर्ड ऑफिसरांच्या ज्या काही जुन्या स्कॉर्पिओ आहेत त्या अभियंत्यांना द्यायच्या, असा तो एकंदर त्यांचा प्लान आहे. पण मला सांगा, जर तुम्हाला पाठदुखी होते मग त्या वॉर्ड ऑफिसरांना अभियंत्यांना पाठदुखी होत नाहीत का? ते तर वर्षानुवर्ष स्कॉर्पिओ वापरतात, ती माणसं नाही आहेत का? तर मला ह्या सगळ्या गोष्टीचा अजून तो प्रस्ताव मंजूर झालेला नाही. तो प्रस्ताव फेरविचारार्थ मला वाटतं आयुक्तांकडे पाठवलेला आहे. तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्याला विरोध करत राहू. महानगरपालिकामध्ये 100पेक्षा जास्त विरोधी पक्षाचे नगरसेवकांना फंड दिले नाही, केवळ मात्र 25 लाख दिले आणि आपल्या नगरसेवकांना 2 कोटी, 3 कोटी, 10 कोटी, 20 कोटी असं दिलेलं आहे. एक बाजू ते असं म्हणतात की आम्ही पैसे वाचवत आणि पैसे बचवण्यासाठी काम करत, आम्ही मुंबईकरांच्या हितासाठी काम करत आहे. दुसरी जागा आणि स्कॉर्पिओ म्हणून गाडी, आणि आता ते इनोव्हा मागतात, इनोव्हा क्रिस्टा मागतात. आणि या जे गाडी आहे ते जपानची गाडी आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध समिती अध्यक्षांना दौऱ्यादरम्यान अधिकारी, कर्मचारी आणि कागदपत्रांसह प्रवास करावा लागतो. त्यामुळे अधिक प्रशस्त आणि आरामदायी वाहनांची आवश्यकता असल्याचं कारण प्रशासनाकडून दिलं जात आहे. विशेष म्हणजे महापौर रितू तावडे यांच्यासाठी यापूर्वीच इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड वाहन उपलब्ध करून देण्यात आलं होतं. आता उर्वरित प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव तयार असून तो लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी, कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती. पण मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही. आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय. आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे. मात्र अवघ्या 6 महिन्यापूर्वी घेतलेल्या स्कॉर्पिओ गाड्या बदलण्याची वेळ का आली आणि त्या गाड्यांचं पुढे काय होणार, या नव्या खरेदीवर किती खर्च होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रस्ताव पुढे गेला, वरवर बोलणं की आपण ह्या बदलतो, ह्या गाड्या कुठल्या गाड्या काय माहिती नाही, हे चुकीचं बोलताय का? सगळ्या पापांमध्ये आम्हाला धनी करू नका. हेरवी जेव्हा आम्ही म्हणतो ना आम्हाला बोलवलं जात नाही, बोलवलं त्याच्यावर उत्तर नाही आणि काही सांगणार काय तुम्ही? मुळामध्ये
स्कॉर्पिओ ह्या नवीन गाड्या आहेत, 5 वर्षासाठी घेतल्या, वापरूया ना. मी आता सांगते वापरूया. किशोरी पेडणेकर कम्फर्टेबल आहेत या गाड्यांमध्ये? मी कम्फर्टेबल आहे. देशाचे पंतप्रधान आपल्या ताफ्यामध्ये 10 15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच. काय गाड्यांचे ताफे चालले, बघा ना मुख्यमंत्र्यांचा ताफा, बघा डेप्युटी सीएमचा ताफा. BMW आणि मर्सिडीज शिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाही आहे. सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या. त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत राहिले. झालं का आता पैसा लुटीचाच पैसा आहे. पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घालता, लक्षात घ्या. जनतेच्या तिजोरीला हात घालता. व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी. उपमहापौर, सगळे वैधानिक समितीचे अध्यक्ष, सगळ्यांना इनोवा गाडी पाहिजे. हट्ट करू नका, लोकांचे पैसे वाया घालवू नका. तुमच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही इनोवा तुम्हाला पाठवतोय, आयुक्तांकडे पाठवतोय. प्रत्येकाने आपापली इनोवा न विसरता घ्या. ओके, ही बघा इनोवा गाडी तुमच्यासाठी घेतोय. हा, एक 6 इनोवा पाहिजे. हा, काकांकडे 3च इनोवा आहेत. शुक्रवारी अजून 3 इनोवा आणून देणार आहेत, तेव्हा पाठवीन. आता व्यवस्थित रोज सभागृहात जायचं, हट्ट करायचा नाही. गाडी पाहिजे, गाडी पाहिजे, सगळ्यांना गाडी मिळणार आहे. ओके. एका बाजूला मुंबईकर रोज खड्डे, वाहतूक कोंडी आणि पाणी पुरवठा आणि नागरी सुविधांच्या समस्यांना सामोरं जातोय, तर दुसऱ्या बाजूला पदाधिकाऱ्यांच्या वाहनासाठी अवघ्या काही महिन्यात पुन्हा लाखो रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव समोर येतोय. त्यामुळे प्रशासन पदाधिकाऱ्यांच्या सुविधांना प्राधान्य देणार की मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांना, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईकर आपला जीव मुठीत धरून दररोजचा प्रवास करत असतात. मात्र मुंबई महानगरपालिकेतले जे अधिकारी आहेत किंवा जे सत्ताधारी नेते आहेत त्यांना मात्र महागड्या गाड्या हव्यात. सध्या मी जिथे उभी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांची ही जी गाडी आहे ती स्कॉर्पिओची गाडी आहे. आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता असेल किंवा सभागृह नेते जे आहेत त्यांना या गाड्या दिल्या जातात. स्थायी समिती अध्यक्ष असतील त्यांना देखील ही गाडी दिली जाते. मात्र 5 महिने देऊन ही गाडी झालेली नाही. तेच आता पुन्हा एकदा नव्याने प्रस्ताव आलेला आहे, तो म्हणजे इनोव्हा क्रिस्टा गाडी ही मागवण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे आयुक्तांकडे तसा प्रस्ताव देखील गेलेला आहे. आपण जर ही गाडी पाहिली तर अजूनही नवी कोरी गाडी आपल्याला पाहायला मिळते. ही विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांची गाडी आहे. आपण जर गाडी आतमधून पाहिली तर पूर्ण नवी कोरी ही गाडी आपल्याला पाहायला मिळते. मात्र सत्ताधारी जे आहेत, गणेश खणकर असतील किंवा इतर जे गटनेते आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ही गाडी आम्हाला पॉसिबल होत नाही बसण्यासाठी. पाठदुखी होते किंवा इतर जे त्रास आहेत, प्रवास करत असताना मुंबईमध्ये अनेक वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी इनोव्हा गाडीची मागणी करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त या प्रस्तावाला मंजुरी देतात की नाही आणि स्कॉर्पिओ गाड्यांचं भवितव्य काय ठरतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. अवघ्या 6 महिन्यापूर्वी खरेदी करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ एन गाड्या आता बदलून इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव तयार झालाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास करदात्याच्या पैशातून पुन्हा लाखो रुपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे हा निर्णय प्रशासन कोणत्या निकषावर घेणार याकडेच मुंबईकरांचं लक्ष लागलंय. शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.